ओके. तर बघा, आता HTML चे आपल्याकडं हे एलिमेंट्स आहेत. UL आहे, टॅग ई, त्याच्यामध्ये LI आहे. ठीक आहे. आता त्याला आपण काय दिलं, क्लास दिला. ओके. या क्लासला आपल्याला सिलेक्ट करायचं JS मध्ये. ठीक आहे. या JS फाईलमध्ये सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मला मी कमेंट ऑफ करून ठेवतो. बघा, सर्वात अगोदर काय घेतलं आपण, गेट एलिमेंट बाय ID. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर, सेकंड नंबरला घेणार आहे आपण गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. ओके. गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. ठीक आहे. तर आता बघा, गेट एलिमेंट बाय क्लास नेम घेण्यासाठी आपल्याला काय, आपण ID मध्ये काय सिलेक्ट केलं होतं, गेट एलिमेंट बाय ID मध्ये काय सिलेक्ट केलं होतं, तर आपल्याला इथे दिसेल. आपण इथे काय सिलेक्ट केलं होतं, हेडर टायटल सिलेक्ट केलं होतं. ठीक आहे. स्क्रीन आता या शेअर फर्स्ट, नाही. सर स्क्रीन विजिबल नाही सर. ओके ओके, सॉरी. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे. हॅलो. हो सर. हां. तर बघा, सॉरी बरं का, स्क्रीन शेअर करायचं सांगायचं असतं, माझ्या लक्षात नाही राहिलं. ओके. तर बघा, आपण गेट एलिमेंट बाय ID मध्ये काय घेतलं होतं, एक ID घेतला होता. कुठला, या HTML चा ID घेतला. काय ID होता, तर इथे दिसेल आपल्याला हेडर टायटल ID होता. ठीक आहे. तो आपण सिलेक्ट केला इन JS. ओके. इथे हेडर टायटल दिसेल आपल्याला लाईन नंबर 4ला. ओके. आणि त्याचा आपण काय केलं, त्याचा टेक्स्ट चेंज केला, इनर टेक्स्ट चेंज केला आपण त्याचा. ठीक आहे. आपण त्याने टेक्स्ट ऍड करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण CSS चेंज करू शकतो. ठीक आहे. आता पुढे आपण जसं जसं आपण पुढे घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण समथिंग चेंजेस आपण करणार आहे. त्याचे आपण टॅग पण चेंज करणार आहे. ठीक आहे. त्या टॅगचा आपण बिहेवियर सुद्धा आपण चेंज करणार. ओके. त्या टॅगला मॉडिफाय पण करणार आहे. आता बघा, आपण काय घेतलं, पहिले सर्वात अगोदर गेट एलिमेंट बाय ID. याच्यानंतर काय घेणार आहे आपण, गेट एलिमेंट बाय क्लास नेम. ओके. आता गेट एलिमेंट बाय क्लास नेम घेत असताना आपल्याला काय लागेल, मग एक क्लास लागेल. क्लास कशाचा लागेल आपल्याला, त्या टॅगचा. ठीक आहे. आपण क्लास कशाने देतो, तर CSS ने देतो. ठीक आहे. तर इथे बघायचं सर्वात अगोदर काय क्लास आहे इथे. आता आपल्याकडे इथे लिस्ट आयटम नावाचा क्लास आहे. ओके. आता या लिस्ट आयटमला आपल्याला सिलेक्ट करायचं JS मध्ये. तर काय करू शकतो आपण, व्हॅर किंवा लेट हे घेऊ शकतो आपण. लेट घेऊया इथे. आयटम्स इज इक्वल टू लेट आयटम्स इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम. ओके. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. ओके. पॅरेंथेसिस. ओके. आणि डबल कोट, यामध्ये आपल्याला घ्यायचा क्लास. ओके. तर क्लास मी इथून कॉपी करतो, कारण की मला माहिती नाहीये की कोणता क्लास आहे म्हणून. जर कधी स्पेलिंग मिस्टेक झाली, ठीक, तर ते सिलेक्ट होणार नाही लिस्ट आयटम. ओके. ओके. लिस्ट आयटम मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. तर यामध्ये आपण चेक करू शकतो. ठीक आहे. की कोणते आयटम सिलेक्ट झाले, कोणते आयटम सिलेक्ट नाही झाले, हे चेक करण्यासाठी आपण याला लाईव्ह करूया अगोदर, सर्वात अगोदर. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण केलं होतं. आता बघा, मी याला इन्स्पेक्ट करतो, आणि इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर कन्सोल मध्ये गेलो जर मी, तर याला रिफ्रेश करूया एकदा. ओके. बघा, आता इथे सिलेक्ट झालेलं आपल्याला कसं समजेल. ठीक आहे. एलिमेंट्स वरती जर का गेलो ना, तर इथे आपल्याला समजू शकतं. इथे इथे गेलो तर, सॉरी,
हेडर टायटल कंटेंट UL. ओके. या UL वरती जर का क्लिक केलं मी तर इथे आपल्याला समजत आहे की हे आयटम आपले हेडर लिस्ट आयटम आपण सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. परंतु यापेक्षाही सिंपल जर का आपल्याला बघायचं असेल ना तर आपण काय करू शकतो, first.js मध्ये जायचं आहे आपल्याला आणि आपण console.log करून त्याच्यामध्ये आयटम्स करू शकतो. ठीक आहे. console.log आणि याच्यामध्ये आयटम्स करू शकतो. आता या आयटम्स मध्ये हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबल मध्ये हे लिस्ट आयटम्स आहेत आणि हे लिस्ट आयटम कोणते आहेत तर हे वाले चार लिस्ट आयटम आहेत. 1 2 3 4 फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बॅक एंड डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायन्स. ओके. first.js मध्ये आलो आपण आयटम्स इथं घेतलेले आहेत. इथे आल्यानंतर आपल्याला दिसेल की HTML कलेक्शन आपल्याला किती मिळत आहे, इथे 4 मिळत आहे. बघा 0 1 2 3. आता 0 हे इंडेक्स नंबरवर सारखं काम करतं तिथं. ठीक आहे. परंतु HTML कलेक्शन आपल्याला किती मिळालेलं आहे तर 4 मिळालेलं आहे इथे. ओके. किती आयटम्स सिलेक्ट झाले बघा इथे 1 2 3 4 आणि इथे जर का आपण गेलं तर इथे दिसतं सुद्धा याला आयटम सिलेक्ट झालेले आहेत म्हणून. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला चेक सुद्धा करू शकता. आणि याही पेक्षा जर का आपल्याला डीपमध्ये जायचं असेल तर आपण काय करू शकतो, ॲरे ब्रॅकेट घेऊ शकतो आणि 1 जर का मी तिथं केलं तर इथे या लिस्ट आयटम मध्ये काय व्हॅल्यू मिळालेली आहे ना ती आपण चेक करू. म्हणजे इथं 1 इंडेक्स वरती काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला समजेल. ठीक आहे. ओके. आता बघा मी आयटम बघायची, मी हा आयटम्स घेतला आणि ॲरे ब्रॅकेट घेतले. ठीक आहे. आता मला काय करायचं, इथे सर्वच्या सर्व व्हॅल्यूज मी ऍट ए टाइम चेंज नाही करू शकत. ठीक आहे. किंवा ऍट ए टाइम त्याचं CSS चेंज नाही करू शकत युझिंग गेट एलिमेंट बाय क्लास नेम. ठीक आहे. परंतु दुसऱ्या मेथडने आपण त्याला चेंज करू शकतो, ते आपण नंतर बघणार. ठीक आहे. आता बघा मला काय करायचं, या आयटम्स 1चं चेंज करायचं त्याचा टेक्स्ट. ठीक आहे. तर काय येईल आपल्याकडे, टेक्स्ट कॉन्टेंट इज इक्वल टू जे आपण ऑलरेडी अगोदर बघितलेलं आहे ना तेच घेणार पण रिॲक्ट JS केलं मी. तिथं काय होतं, फ्रंट एंड डेव्हलपमेंट होतं. ठीक आहे. सॉरी, हे याला कमिट आउट करतो मी इकडे आणि 1 पोझिशनला काय होतं ते आपण बघूया. इथे फ्रंट एंड डेव्हलपमेंट आहे, इथे बॅक एंड डेव्हलपमेंट आहे. हे 0th इंडेक्स आहे, हा 1 इंडेक्स आहे त्याचा. ठीक आहे. तर बॅक एंड डेव्हलपमेंटच्या ठिकाणी आपल्याला इथे रिॲक्ट JS दिसेल. आता इथे डेटा अनालिटिक्स आहे. तर डेटा अनालिटिक्सच्या ठिकाणी आपण चेंज करूया. तिथे मी 2 घेतला. ठीक आहे. 2 डॉट इनर टेक्स्ट कॉन्टेंट इज इक्वल टू, तर रिएक्ट JS तिथे काय आहे सध्या डेटा अनालिटिक्स होतं, तिथे आपण अँग्युलर JS करूया. अँग्युलर JS तिथे डेटा अनालिटिक्सच्या ठिकाणी आपल्याला अँग्युलर JS मिळेल. रिफ्रेश होतं इथे. ठीक आहे. ते अँग्युलर JS मिळेल आपल्याला. ओके. या पद्धतीने आपण तिथे चेंज करू शकतो. आता तिथे आपण त्याचं आहे ना CSS सुद्धा चेंज करू शकतो. ठीक आहे. समजा मला त्याचा कलर चेंज करायचा, आयटम 3चा या डेटा सायन्सचा मला कलर चेंज करायचा. सो आयटम 3 ॲरे ब्रॅकेट 3 डॉट स्टाईल, इथे स्टाईल डॉट स्टाईल नंतर काही इथे डॉट कलर इज इक्वल टू, आता इथे ब्लॅक कलर आहे, मी केलं तिथे रेड. त्या रेड दिसेल इथे. रेड कसं विजिबल होतो म्हणून मी तिथे रेड केला. ठीक आहे. ओके. आता त्याच 3चा मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा, तर परत मी त्याला सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे सिलेक्ट करणार मी त्याला त्याला स्टाईल देणार, स्टाईल डॉट बॅकग्राऊंड. आता बॅकग्राऊंड इथे आपल्याला आहे ना हे थोडं
लक्षात पाहिजे की आपण काय स्पेलिंग घेत आहे तिथे. जर का बॅकग्राऊंड कलरची स्पेलिंग मिस्टेक झाली ना, तर तो तिथे घेणार नाही. ठीक आहे, मी घेतला इथे ॲक्वा. ओके, आणि आपल्याला कलर सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, जेव्हा आपण डॉम यूज करत असतो तेव्हा. ठीक आहे, तर बघा इथे चेंज झाला, त्याचा कलर सुद्धा चेंज झाला आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर सुद्धा चेंज झाला. या पद्धतीने आपण युझिंग क्लास नेम आपल्या HTML चा जो काही बिहेवियर आहे तो चेंज करू शकतो. आता मला काय करायचं, एक एक सिलेक्ट न करता मला डायरेक्टली सर्वच आयटम सिलेक्ट करायचे असतील, तर आपण त्याला फॉर लूप लावू शकतो आणि ते चेंज करू शकतो युझिंग त्याचा इंडेक्स नंबर न घेता डायरेक्टली त्याला फॉर लूप लावू शकतो. तर कसं, सो लेट, मी घेतलं इथे एल आय. आता मला एल आयला सिलेक्ट करायचं म्हणून मी तिथं सॉरी, एल आय नाही घेता आपण फॉर लूप यूज करणार आहे ना. सो फॉर कर्ली ब्रॅकेट्स ओपन. ओके, आता या फॉर मध्ये काय घ्यायचं आपल्याला, एक व्हेरिएबल घ्यायचा. सो लेट आय इज इक्वल टू 0. त्याचा इंडेक्स काय, स्टार्टिंग व्हॅल्यू काय असली पाहिजे त्याची 0, म्हणजे 0 पासून स्टार्ट होईल तो. ठीक आहे, कुठपर्यंत जाईल. सो आय लेस दॅन काय व्हॅल्यू आहे ही, हे लिस्ट आयटम कशामध्ये स्टोअर आहेत, या आयटम्स मध्ये स्टोअर आहे. ठीक आहे, म्हणून इथे काय येईल, आय लेस दॅन आयटम्स. ओके, डॉट कुठपर्यंत चालला पाहिजे, जेवढी त्याची लेंथ आहे तोपर्यंत. ठीक आहे, म्हणून इथे काय येईल, आयटम्स डॉट लेंथ. ओके, सेमिकोलन, आणि कुठपर्यंत चालला पाहिजे, जोपर्यंत त्याची व्हॅल्यू प्लस प्लस होती, म्हणजे जोपर्यंत तो फॉल्स होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, जेव्हा त्याची व्हॅल्यू इथे फॉल्स होईल ना, म्हणजे इथे 3 इंडेक्स पर्यंत तो गेला की तो या लूपच्या बाहेर पडेल, आणि त्याचं जे काही आपण CSS किंवा जे काही आपण तिथे अप्लाय करणार आहे ते तिथे स्टॉप होईल. ठीक आहे, हे आपण मॅन्युअली नाही करणार. सो ठीक आहे, आयटम्स अरे ब्रॅकेट त्याच्यामध्ये त्याचा इंडेक्स. आता इंडेक्स नाही येणार इथे, त्याची काय येईल, इथे वरती इंडेक्स घेतला आपण, इथं काय येईल, त्याची व्हॅल्यू येईल. स्टार्टिंग व्हॅल्यू काय आहे, तर आय. ठीक आहे, डॉट. आता स्टाईल करायची आपल्याला त्याला. सो स्टाईल डॉट डॉट स्टाईल डॉट स्टाईल डॉट कलर. ओके, कलर इज इक्वल टू सर्वांचा मी केला रेड. आता इथे बघा, इथे अगोदर इथे तुम्हाला काही दिसणार नाही. ठीक आहे, रिफ्रेश होऊ द्यायचं रेड केलं. मॅनिप्युलेट व्हायला थोडा चेंज वेळ लागेल. पण परत एकदा रन करूया त्या पेज. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, सर्वांचा कलर काय झाला लिस्ट आयटमचा, रेड झाला. इथे दिसत असेल JS मध्ये, इथे काय केलं मी, रेड. ठीक आहे, रेडच्या ठिकाणी आपण जर तिथे ग्रीन केला तर ग्रीन दिसेल. ओके, लाईन सुद्धा ग्रीन आहेत म्हणून ते काय ठीक दिसत नाही. आपण येलो केला समजा, येलो, तर येलो दिसेल. येलो रेड होतोय, रेडच ठेवूया आपण. ओके, तर रेड कलर दिसेल आपल्याला. ओके, आता त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज केला समजा. बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, परत तिथे आयटम्स, त्याची व्हॅल्यू, स्टार्टिंग व्हॅल्यू डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड इज इक्वल टू, आपण केला इथे येलो.
ओके, तर या पद्धतीने तिथे चेंजेस दिसतील. ठीक आहे, समजत आहे काय केलं आपण? काही डाऊट यामध्ये? तर हे झालं आपलं गेट एलिमेंट बाय क्लास नेम. याच पद्धतीनं जर का आपल्याला आपण काय केलं, त्याच्या क्लासने सिलेक्ट केलं. ठीक आहे, आता आपण त्याच्या टॅगने सिलेक्ट करू शकतो का? तर हो, करू शकतो. जसं आपण इथं या ला सॉरी, हे जे एल आय आहेत त्यांना आपण क्लास दिला लिस्ट आयटम. आपण लिस्ट आयटमने सिलेक्ट न करता डायरेक्टली या ने जर का सिलेक्ट केलं तर तेही आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, त्याला आपण कमेंट आउट करूया. ओके, आणि आता त्याला सिलेक्ट करूया त्याच्या टॅग नेम. सो गेट एलिमेंट बाय टॅग नेम. ओके, थर्ड नंबर गेट एलिमेंट बाय टॅग नेम. ओके, आता बघा कोणत्या एलिमेंटला सिलेक्ट करायचं, ला सिलेक्ट करायचं समजा आपल्याला. आता इथे फ्रेश दिसत आहे पेज आपल्याला इथं. ठीक आहे, इथे ना कोणता बॅकग्राऊंड कलर आहे, नाही त्या टेक्स्टचा कलर आहे. ठीक आहे, सो लेट li इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय टॅग नेम. ओके, गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम पॅरेंथेसिस डबल कोट त्याच्यामध्ये काय येईल li. ओके, आता बघा या ला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं आपण तिथे ला. आता ह्या सर्व कशामध्ये असतील, या मध्ये असतील. ओके, आता इथे तुम्ही घेऊ शकता किंवा दुसराही त्याला दुसऱ्याही व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. असं नाही की तिथे आहे म्हणून मी इथे घेणार. ठीक आहे, परंतु समजण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय येईल मग आता इथे पण आपल्याला कोणत्या एलिमेंटला सिलेक्ट करायचंय ना ते आपण ठरवू शकतो. जर का मी इथे 0th इंडेक्सला सिलेक्ट केलं तर जी फर्स्ट व्हॅल्यू आहे ती सिलेक्ट होईल. आपल्या भाषेमध्ये फर्स्ट व्हॅल्यू सिलेक्ट होईल म्हणजे कोणती फ्रंट एंड डेव्हलपमेंट सिलेक्ट होईल. परंतु इन JS लँग्वेज ही 0th इंडेक्सला ही फ्रंट एंड डेव्हलपमेंट सिलेक्ट होईल. ठीक आहे, सो li 0th इंडेक्स टेक्स्ट कॉन्टेंट इज इक्वल टू त्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केलं मी त्याला, तिथे केलं आपण समजा SQL डेटाबेस. तर इथे काय चेंज झाला, SQL डेटाबेस चेंज झाला दिसत आहे. समजा li चा 0th इंडेक्सला या 0th इंडेक्सला आपल्याला स्टाईल चेंज करायची, त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असो. बॅकग्राऊंड कलर इक्वल टू आपण केला येलो ग्रीन, एक्वा केला समजा, तर इथे एक्वा कलर होईल त्याचा. ओके, त्याच 0th पोझिशनला आपल्याला म्हणजे एकाच आयटमचा आपल्याला समजा समथिंग चेंज करायचंय तर आपण त्याला मल्टिपल्स टाइम आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि त्याला त्याच्यावरती आपल्याला जे काही CSS अप्लाय करायचं आहे आपण ते CSS अप्लाय करू शकतो किंवा जे काही त्या कंटेंटला आपल्याला मॉडिफाय करायचे तर आपण त्याला मॉडिफाय करू शकतो मल्टिपल टाइम सिलेक्ट करून. ठीक आहे, सो याला स्टाईल डॉट कलर किंवा त्याची फॉन्ट साईज चेंज करायची. ठीक आहे, फॉन्ट साईज. ओके, तो फॉन्ट साईज इक्वल टू डबल कोट मध्ये ती केली आपण 50 पिक्सेल. तर हे आपल्याला चेंज झालेले दिसेल. बॅकएंड डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स हे आपल्याला छोट्या
फॉन्टमध्ये दिसेल, परंतु एसक्यूएल डेटाबेस आपल्याला हे त्याचा फॉन्ट मोठा झालेला दिसेल. ठीक आहे. काही डाऊट याच्यामध्ये काही विचारायचंय? आता आपण समजा थर्ड नंबरची व्हॅल्यू सिलेक्ट केली आणि त्याचा आपण फॉन्ट स्टाईल चेंज करायचा आपल्याला. सो स्टाईल डॉट फॉन्ट साईज. ओके. साईज इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याचा पण आपल्याला 50 पिक्सलच ठेवायचा आहे. तर या दोघांचा जो फॉन्ट साईज आहे या एसक्यूएल डेटाबेस आणि या डेटा सायन्सची किती असेल? 50 पिक्सलच असेल. ओके. ॲज इट इज. जर का समजा आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा, सॉरी डायरेक्टली आपण बॅकग्राऊंड कलर नाही चेंज करू शकत. सिलेक्ट करावं लागेल पहिले. डॉट स्टाईल स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू येलो कलर. येलो. या अजूनही वेगळ्या सीएसएसच्या प्रॉपर्टीज आपण तिथे लावू शकतो. असं काही नाही की आपण फक्त बॅकग्राऊंड कलर कलर किंवा फॉन्ट साईज लावू शकतो. मी थर्डला सिलेक्ट केलं डॉट स्टाईल डॉट आपण ते समजा टेक्स्ट अलाइन इक्वल टू डबल कोट याला सेंटर, तर ते सेंटरला पण होऊन जाईल. ओके. म्हणजे डॉमने जेवढ्या गोष्टी आपण ॲज अ सी एस एसने एखाद्या वेब पेजला डिझाईन करण्यासाठी यूज करू शकतो, त्या सर्व प्रॉपर्टीज आपण युझिंग डॉमने सुद्धा करू शकतो. ठीक आहे. असं नाही की आपण फक्त सी एस एसने म्हणजे सी एस एसच्या फाईलमध्ये सी एस एसचा कोड करून त्याला डिझाईन करू शकतो असं नाही. आपण त्याला जावास्क्रिप्टमध्ये एखाद्या एच टी एम एलच्या एलिमेंटला सिलेक्ट करून JS मध्ये त्याला सुद्धा आपण CSS चा कोड करून तिथे चेंज करू शकतो. ठीक आहे. काही डाऊट याच्यामध्ये काय विचारायचं? हॅलो. नाही सर, डाऊट आहे पण आता फक्त स्टाईल अजून काय काय चेंज करणार आपण अच्छा डॉम यूज करून. सर्व काही चेंज करू शकतो आपण. जे तुम्ही म्हणसाल ते चेंज करू शकतो. काय चेंज करायचं सांगा मला. जसं की बटन क्लिक केल्यावर आपण जाणार दुसरीकडे वगैरे, बटन क्लिक केल्यावर आपण ते तर बटनचा यूज एका करून ऑन ते ऑन क्लिक नेव्हिगेशन यूज झालं करायला ना, लागेल ते ना? नेव्हिगेशन झालं तो ते नाही. ऑन क्लिक ऑन क्लिकने काय करणार आपण, ते आपण करू शकतो, परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडा टाइम. ऑन क्लिक इव्हेंटने एक फंक्शन बाइंड करून त्याच्यावरती एका फाईलचा पाथ देऊन आपण दुसऱ्या फाईलवरती जाऊ शकतो. ते तर आपण डॉमची गरजच नाही ना त्याला. डायरेक्टली आपण इथे HTML मध्येच आपल्याला एखाद्या फाईलचा पाथ द्यावा लागेल. जसं की आपण इथे अँकर टॅगने सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. इथे एखाद्या फाईलचा पाथ द्यायला, समजा मी इथे होम डॉट एच, इथे समजा आता कोणती फाईल आहे आपल्याकडे जी की याची पाहिजे, bomb1.html फाईल समजा आपल्याला. ठीक आहे. चला तुमचा डाऊट सॉल्व्ह करतो. रेकॉर्डिंग स्टॉप करून टाकू. रेकॉर्डिंगची गरज नाही.